गुड मॉर्निंग. तर आज आहे 17 नोव्हेंबर. आजचा व्लॉग आहे हा बड्डेचा व्लॉग असणार आहे. तर जास्त काही स्पेशल नाही, थोडंफार फिरायला इथल्या इथेच जाणार आहे कारण कालच आम्ही फिरून आलेलो आहोत. त्याचा व्लॉग लवकरच येईल की आम्ही कुठे गेलेलो होतो काल. सो आज दिवसभरात काय काय होणार आहे थोडंफार मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करीन. तर हा व्लॉग पूर्णपणे नक्की बघा, आवडला तर मला नक्की सांगा. तर सकाळ सकाळची सुरुवात झाली यांनी बनवलेल्या मस्तपैकी या चहासोबत आणि माझ्या फेवरेट क्रॅकजॅक बिस्किट याच्यासोबत. तर इथं माझं आवरून झालं आहे, मी यांची वाट पाहत बसली आहे. यांचं आवरायचं चाललं आहे. आज संडे असल्यामुळे थोडं सगळं रिलॅक्समध्ये चाललं आहे. बाहेरच ब्रेकफास्ट करणार आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये जाणार आहे. मार्केटमधून थोड्याफार भाज्या घ्यायच्यात आणि घरी येऊन व्हेज बिर्याणी बनवायची आहे. सो व्हेज बिर्याणीची रेसिपीसुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही नाश्ता करून घेतला, त्यानंतर सगळ्या भाज्या घेतल्या आणि घरी जाऊन व्हेज बिर्याणीच्या तयारीला लागले. सगळ्यात पहिल्यांदा तर मी बिर्याणीचा जो तांदूळ आहे, मनपसंत बिर्याणी तांदूळ, हा शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं भाज्यांना फोडणी देऊन त्या शिजवण्यासाठी थोड्याफार ठेवलेल्या आहेत. त्या शिजवून झाल्यानंतर मग याच्या पुढची प्रोसेस करायची आहे. मी सिंपल पद्धतीनंच व्हेज बिर्याणी बनवत आहे. एकावर एक आता लेयर टाकून घेणार आहे. काजू, कांदा आणि पनीर मी तळून घेतलेलं आहे. तर आज यांनी पूजा केलेली होती. माझी थोडी गडबड चाललेली होती, त्यामुळे यांनीच पूजा करून घेतली. मी फक्त पाया पडले. त्यानंतर पुन्हा एकदा व्हेज बिर्याणीकडे वळले. एक वाफ काढून घेतली आणि इथे व्हेज बिर्याणी तयार आहे. त्यानंतर रात्री यांनी एक पेस्ट्री आणलेली होती, पण मी रात्री खाल्लेली नव्हती. सो तीच मी थोडीफार खात बसलेली होती. त्याची टेस्ट बघत होती, तर खूप छान होती ही पेस्ट्री. त्यानंतर मी बिर्याणी वर खाली व्यवस्थित हलवून घेतली आणि आमची ताटं करून घेतली. यासोबत मी गोड शेवयाची खीर केलेली होती, तीसुद्धा घेतली. येऊन झाल्यानंतर मी आवरून घेतलं. आम्ही जायला निघालो नारायणपूरला. तर आज देवाचं दर्शन घ्यावं जाऊन अशी इच्छा होती, त्याच्यामुळे गेलो आणि अगदी छान दर्शन तिथेही झालं. रिटर्न जाताना मावळतीचा सूर्य फारच सुंदर दिसत होता. हा क्षणसुद्धा कॅमेऱ्यात कैद करून घेतला.
त्यानंतर आम्ही गेलो केक स्टोरीमध्ये आणि तिथून केक घेतला. घरी आल्यानंतर यांची तयारी सुरू झाली. त्यानंतर घरच्यांना व्हिडिओ कॉलवर घेऊन आम्ही सेलिब्रेशन केले. सेलिब्रेशन झाल्यानंतर बाहेर जाऊन डिनर केला. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांना मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.